विद्यार्थ्यांनो, कसे आहात सगळे? विद्यार्थ्यांनो, पहिले आपल्या शहरात आपल्याला वेगवेगळ्या बांधकाम डिझाईन असलेल्या विविध इमारती दिसतात. इमारत सुरू करण्यासाठी पहिले पाऊल कोणते आहे? विटा, बरोबर ना? दुसरा, त्याचप्रमाणे सर्व सजीवांचे शरीर पेशी नावाच्या विटांसारख्या रचनेपासून बनलेले असतात. मागील वर्गात तुम्ही पेशी आणि त्यांच्या रचनेबद्दल आधीच शिकलात. आता इयत्ता 9वी मध्ये आणखी काय शिकायचे ते पाहूया. आता मी सुषमा या भाग पहिला व्हिडिओमध्ये तुम्हाला पेशींचे घटक, रॉबर्ट हुक आणि जीव, विविध प्रकारचे पेशींच्या निर्मितीमध्ये पेशींनी कशी मुख्य भूमिका बजावली याबद्दल खूप चांगले ज्ञान देण्यास तयार आहे. शिकण्याची उद्दिष्टे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पेशींमध्ये असलेल्या वेगवेगळ्या ऑर्गेनेल्स ओळखू आणि त्यांची नावे देखील शिकाल. आकार, प्रकार आणि तुम्ही प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स, एककोशकीय आणि बहुकोशकीय जीवांमध्ये सहजपणे फरक करू शकता. खूप मनोरंजक आहे ना? चला कीवर्डसह सुरुवात करूया. प्रोकॅरियोटिक पेशी, यूकॅरियोटिक पेशी, प्लास्मोलिसिस, ॲसिटाबुलेरिया, मायक्रोप्लाज्मा जेलीसेप्टिकम. पेशींची रचना आणि कार्य यावरील संकल्पना नकाशा पाहूया. 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी आपल्याला पेशींबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी मदत केली. एके दिवशी त्यांनी झाडाच्या सालीपासून तयार होणाऱ्या कॉर्कचा पातळ तुकडा पाहिला. त्यांना एक कॉर्क दिसला जो मधाच्या पोळ्याच्या रचनेसारखा दिसत होता, ज्यामध्ये अनेक लहान कप्पे असतात, ज्याचा लॅटिनमध्ये अर्थ पेशी असा होतो. त्यांनी स्वतः डिझाईन केलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली त्यांनी त्याचे निरीक्षण केले. त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली चित्रात दाखवल्याप्रमाणे पेशींची निरीक्षणे केली. शेवटी त्याला समजले की प्रत्येक जीव लाखो पेशींनी बनलेले असते, जसे तुम्ही झाडात पाहिलेले आहे. जीव म्हणजे काय? जीव हा जगातील जीवनाचा एक वेगळा घटक आहे. सजीवांचे अंतर्गत आणि बाह्य वेगवेगळे भाग असतात. प्रत्येक भाग एकमेकांशी समन्वय साधतो आणि विविध कार्य करतो. वेगवेगळ्या जीवन क्रियाकलापाचे प्रदर्शन करतो. कोणताही जीव, उदाहरणार्थ आपले मानवी शरीर, अनेक पेशींनी बनलेले असते. कसे? होय, पेशींची समूह एकत्रितपणे ऊती बनवते. समान ऊतींची समूह एक अवयव बनवतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे मेंदू, मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे, यकृत, पोट इत्यादी वेगवेगळ्या अवयवांचा समूह मज्जासंस्था, उत्सर्जन प्रणाली, रक्ताभिसरण प्रणाली, श्वसन प्रणाली, पचनसंस्था इत्यादी वेगवेगळ्या अवयव प्रणाली तयार करते. शेवटी सर्व वेगवेगळ्या अवयव प्रणाली एकत्रितपणे एक जीव तयार करतात. तर एक पेशी जीवामध्ये एकाच पेशीमध्ये सर्व अवयव असतात आणि प्रत्येक अवयव वेगवेगळी कार्य करते. पण पेशील जीवनाचे संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक का म्हटले जाते? पेशी ही जीवनाचे सर्वात लहान एकक आहे
आणि सर्व सजीव पेशीपासून बनलेली आहे, म्हणून जीवनाची संरचनात्मक एकक म्हणून ओळखले जाते. पेशी पोषण, उत्सर्जन, श्वसन इत्यादी सर्व जीवन प्रक्रिया पार पाडण्यास सक्षम असते, म्हणून जीवनाची कार्यात्मक एकक म्हणून ओळखली जाते. मुळात पेशी दोन प्रकारच्या असतात: एककोशिकीय पेशी. एक पेशी असेल जीव, उदाहरणार्थ बॅक्टेरिया, प्रोटोझोआ इत्यादी. दुसरं बहुकोशिकीय, अनेक पेशी असलेले जीव, उदाहरण बुरशी, मानव इत्यादी. तुम्हाला वाटते की सर्व पेशी सारख्या दिसतात आणि ते समान कार्य करतात. नाही. चला त्यांचा आकार आणि कार्यावर आधारित पेशींची वेगवेगळे प्रकारे पाहूया. प्रत्येक पेशी आकार आणि कार्य यासारख्या संरचनेत भिन्न असते. चित्र पहा. पांढऱ्या रक्तपेशी संरक्षणात मदत करतात. लाल रक्तपेशी रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन, पोषक तत्वे इत्यादी विविध गोष्टी वाहून नेतात. प्लेटलेट्स रक्त गाठण्यास मदत करते. अंडी पेशी, शुक्राणू पेशी पुनरुत्पादनात भूमिका बजावतात. चेतापेशी संदेशनाच्या रूपांतरात मदत करते इत्यादी. तर हे कार्य कसे केले जाते? सोप्या भाषेत आपल्या समजात श्रमविभाजन जसे दिसून येते तसेच श्रमविभाजन देखील एकाच पेशीमध्ये दिसून येते. पेशीतील विशिष्ट घटक ज्यांना पेशी ऑर्गेनेल्स म्हणतात, या ऑर्गेनेल्समुळे पेशी जगू शकते आणि तिचे सर्व कार्य करू शकते. हे सांगणे मनोरंजक आहे की सर्व पेशींमध्ये त्यांचे कार्य काहीही असले तरीही समान ऑर्गेनेल्स आढळतात. तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की प्रोकॅरियोट्स युकॅरियोट्सपेक्षा वेगळे असतात. सामान्यतः प्रोकॅरियोट्स हे आदिम जीव असतात, उदाहरणार्थ बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. युकॅरियोट्स हे प्रगत जीव असतात, उदाहरणार्थ सायनोबॅक्टेरिया किंवा निळ्या हिरव्या शैवाल व्यतिरिक्त इतर सर्व जीव जे साधारणपणे 1 ते 10 मायक्रोमीटर सारखे लहान असतात. युकॅरियोट्स साधारणपणे 5 ते 100 मायक्रोमीटर असतात. अणुप्रदेश हा अणुपट्ट्याने वेढलेला नसतो आणि त्याला न्यूक्लियॉइड म्हणतात. अणुप्रदेश हा अतिशय स्पष्टपणे परिभाषित केलेला असतो आणि अणुपट्ट्याने वेढलेला असतो. फक्त एकच गुणसूत्र असते. अधिक गुणसूत्र असतात. पेशींच्या आत एकही अवयव पडद्याने वेढलेला नसतो. सर्व अवयव पडद्याने वेढलेले असतात. तर युकॅरियोट्समध्ये सर्व ऑर्गेनेल्स एका पडद्याने वेढलेले असतात. आठवण. पहिली, इमारत विटांनी बांधली जाते तसा कोणताही जीव पेशींनी बांधला जातो. दुसरा, समान श्रमविभाजन दिसून येते. पेशी वेगवेगळ्या गटांमध्ये विभागल्या जातात आणि वेगवेगळ्या कार्य करतात. तिसरा, प्रोकॅरियोट्स आदिम जन्माला येतात आणि कोणत्याही पडद्याने वेढलेले नसतात, तर युकॅरियोट्स हे आगाऊ असतात आणि त्यातील सर्व अवयव पडद्याने वेढलेले असतात. चौथा,
पेशी त्यांची रचना तयार करण्यात आणि सर्व कार्य करण्यात मुख्य भूमिका बजावते. त्याला जीवनाचे संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की इथपर्यंत तुम्हाला खूप चांगले समजले असेल. चला पुढच्या भागात जाऊया. पेशींची कमाल आणि किमान आकार आणि पेशी कशी वागते हे खूप मनोरंजक असेल. चला पुढे जाऊया. त्याकडे जाण्यापूर्वी स्वतःची तपासणी करूया. स्वतःची तपासणी.